हाय नमस्कार. तर दिवाळीची शॉपिंग करायला आली होती बहिणीच्या इकडं. मग आणि दिवाळीची शॉपिंग बहिणीने करून दिली. आता आपल्याकडे 1 रुपया नाही. काल मला म्हणली ये लवकर ये म्हणली, तुला पार्लरमध्ये नेहती, तुला लय तू बेकार राहायला लागली म्हणून आली मी. तर बहिणीने का मला पार्लरमध्ये नेलं. दिसतंय का नाही 1 नंबर चेहरा. मग हे काय ही पण केलं या. मग आणि दिवाळीची शॉपिंग पण करून दिली लेकरांना तिनं. मग आता तुम्हाला मी दाखवते. तर चला मी तुम्हाला दाखवते. तर दाखव आदित्य, दाखव की असं करून दाखव. आता ही घरी जाऊन उघडून दाखवते, पण तोपर्यंत तुम्ही असंच बघा. हा एक स्टॉप आहे, हा एक स्टॉप आहे. असा टॉप आहे. छान आहेत का सांगा मला. आणि हे लेगीज आहे याच्यावरली. आणि हे आपल्या बानूबाईला, हे बानूबाईचे कपडे घेतले. ती हे काय बानूबाईला पण घेतलेत कपडे. आणि हे ओढण्या आहेत त्या. दुसरं स्टॉप दाखव. आणि हा एक स्टॉप घेतलाय बघा. छान आहे का बघा. हा एक स्टॉप घेतलाय आणि हा एक घेतलाय. आणि अजून एकदा आणि हा एक घेतलाय बघा. एवढी कपडे शॉपिंग केली आणि बहीण गेली अजून पण शॉपिंगच करायला. बघते बहीण अजून पण शॉपिंग करायलाच गेली. तिच्या लेकरांना कापडं घेतली नाही, पण माझ्या लेकरांना कापडं घेतली. आता 3 स्टॉप घेतलं. एक कुणाला हे तुम्हाला मी सांगेनच की, पण घेतलं बघा. आता दिवाळीची तर झाली शॉपिंग आणि दिवाळी पण करून घेऊन जा म्हणती. तिला मी म्हणलं कर आणि मग मी नेहायला येते. आता दिवाळी इथं टाईम नाही ना आपल्याला, पण मला पण विदभतीवर जायचं या. मग म्हणले तू परत कधी येते कधी नाही. बहिणी बाळा आशा असावा तर आशा असावा, है की नाही. मग तर घेतली बघा. झाली दिवाळीची शॉपिंग. कोणच्या दुकानातनं घेतली का आधी? ती नावच सजनी टेंभुर्णीत, आहे का नाही. टेंभुर्णीतनं शॉपिंग आहे आपली. आणि मला सुद्धा पार्लरमध्ये नेहतं बाया तिनं. दिसतंय का जरा चेहऱ्यामध्ये बदल वाटायला लागलाय का नाही तुम्हाला. मग तर घेतली. आता बानूची शॉपिंग झाली, दीक्षाची झाली. आणि माझी तिला म्हणलं मला नको बाय म्हणलं. तरी म्हणत होती तुला घेते साडी ब्लाऊज आयता घेते म्हणत होती. मी म्हणलं नगर तू एवढं घेतलं बाद झालं म्हणलं. आता तुझ्या लेकरांनाच घे म्हणलं. खरंच बहीण आशा असावं तर आशा असावं बरं का. आणि दिवाळी हाय, पहिली आंघोळ हाय सोमवारी, आहे की नाही. ही माझ्या बहिणीची पोरगी आहे. लेला असतं या आपल्या बानूच्या बानू ही बरोबरीची आहे त्या. बघितला का तू? किती वेळेला आहे का आधी? आता 6वीला. बानूचं वय 6वीच आहे बघा. तर बानूला पण असेच कपडे घेतले. ती चांगली वाटली आता कपडे. आणि ती माझ्या बहिणीचं पोरगं आहे, झोपलंय. सुट्ट्या लागले, त्या परीक्षा ही झाली. तर म्हणलं चला आणि तुम्हाला माझ्या बहिणीचं घर दाखवेल, पण लय अंधार आहे हो का त्या पडायला घरात किचनमध्ये. तर म्हणलं चला आपण एक ब्लॉग तर बनवावं म्हणलं. बहिणीने आठवणी राहत्यात, आहे का नाही. राहतात का नाही सांगा बरं. मग असावं तर अशी बहीण असावा. भावा बहिणींनो माझं किती हाल आहे फक्त माझ्या बहिणीलाच माहिती आहे. आणि ती जर वर्षाचं असं नाही की यंदाच घेतले ती कपडे, असं नाही. जर वर्षी घेते ती लेकरांना कपडे घेते. दिवाळी खंडेभर करून देते. अजून दिवाळीचं सामान तिनं भरायला ठेवलंय, म्हणजे चिठ्ठी दिली. पण आता ती करायचं मला म्हणते चकली करू लाग. आणि चकली म्हैसूर तिच्या नवऱ्याला लय आवडतं, म्हणजे माझ्या मेहुण्याला लय आवडतं. माझ्या हातची चकली, चिवडा आणि काय राहतं हां एवढंच म्हैसूर. ही लय आवडतं त्यांना. आलं ना आलं घेते याकडून करून, आलं ना आलं घेते याकडून करून. पण आता काय करावं, मला काम आहे ती. मग तिला मी म्हणलं काल मला म्हणली लवकर ये म्हणली. कसल्या परिस्थितीत मग 4-5 वाजता आली. आणि आज राहिली. खाया पियाला घेतलं, घातलं. मटण ही आणलं होतं, खाल्लं. मग आता निघाली मी भाळवणीला. तर म्हणलं चला शॉपिंग तर दाखवा. आता ही लेल्यावर दाखवून हे काय या दुकानातनं घेतले ते. आता ही तुम्हाला उरपाटा दिसत असेल.
उरपाटा दिसत असेल. तर माझी बहीण गेली बाहेर, अजून पण सामानच आणायला गेली या. मग काय तर तिचं जेवढं करावं आणि तेवढं कौतिक सांगावं तेवढं कमीच आहे बघा. जेवढं सांग आधी ती मला म्हणते या गपकी माव. आणि लेकरांना हसं वाटते व ते. आणि तिला कसं ती लाजते ती लेकरं यायला हेड्यावमध्ये. आणि आपली दीक्षा बी लाजते की तुम्हाला म्हणते. आणि ही नाही लाजत, ही हेड्यावमध्ये पण असतो, कुणाच्या पण जातो हेड्यावमध्ये, कुणाच्या पण हेड्यावमध्ये असतो. हे नाही लाजळ, पण पोरीची जात खरंच लाजळी असतेच. आणि सगळ्याच असते त्या, अशा नाहीत की आमच्याच आहे त्या, सगळ्याच लाजते त्या पोरी. एक 10 जणीत एकच ढट असते. आणि मला पण लाज वाटते माणसा कोणसा बनवायला हेड्याव. तर ती गेली बघा पणते आणायला. आता माझ्या काय राहिले, तिला म्हणलं 4 पणत्या दे घेऊन. म्हणले मला बी आणते तुला बी आणते. आणि आकेस खंदील म्हणलं ते पण दे घेऊन म्हणलं. तर म्हणली बघू म्हणले राहिलं तर म्हणले आणते म्हणलं बरं आण म्हणलं. मला चल म्हणत होती, पण माझं पाय लय दुखते तर काय करावं. म्हणलं ये बाय जाऊन तूच. म्हणलं मला उन्हाचं नाही चलू वाटत. आणि त्या चेहरा आता एकदम मस्त दिसतंय गोल झार, त्यामुळं का नाही मला उन्हातच जाऊ वाटत नाही. पण आपल्याला कामाची सवय आहे. चेहऱ्याला काय माणसांना काय केलं तसलं काय नाही, फक्त एक लेप लावला होता बघा बस. ती बी दिवाळीसाठी म्हणली असू दी, नको म्हणत होती मी, कधीच केलं नाही कधीच. चल म्हणली दिवाळीचं कधी तुझी नाही हवस करायची, कोण करायचं तुझ्या जीवाच्याकडं बघ ना, तुझ्या जीवाकडं काय करायचं ते बघ नाही. आताच्या बाया किती नटत त्या, चांगल्या राहते त्या. मी म्हणलं राहते त्या, पण आता काय करू, माझ्या पुढं संसारच आहे, लेकरा बाळांचा खेळ आहे, तर काय करू. तर चला जाते, गेल्यावर आपण बघू, अजून तुम्हाला दाखवते शॉपिंग लेकरांनी लिहिल्यावर. तर हेड्यावर आवडलं असलं तर नक्कीच लाईक करा. आणि माझी शॉपिंग कशी वाटली ते पण सांगा. कमेंट तर काय बंदच आहे, कमेंटमध्ये नका सांगू, तर मला फोन करून सांगा. आणि माझा नंबर मी तुम्हाला नक्कीच देणार आहे. जरा थांबा, माझ्या पण मागं धावपळ आहे त्यामुळं. तर चला बाय.